थंडीचे दिवस नजीक येत होते. पहाटेला धुक्याची वलये पर्वतराईला वेढू लागली. पाचाडच्या छावणीत राजांची पथके येऊन सामील होत होती. गडावर नजरबाजांची जासूजांची वर्दळ वाढत होती. संभाजीराजे हे सेनापती हंबीरराव आणि आनंदराव यांच्यासह गडावर आले. नवी मोहीम कोणती याचा विचार सर्वांना पडला होता. राजांनी खानदेशाची मोहीम मनात धरली होती. जासूदांनी त्या भागातील अचूक बातमी गडावर आणली होती. आनंदरावांच्या नेतृत्वाने राजाने एक फौज सुरतेला दहशत बसवण्याकरता पाठवली होती आणि दुसरी खुद्द आपल्या नेतृत्वाने घेऊन राजे खानदेशकडे वळले. जवळजवळ 3 महिने राजे खानदेशात दौड करीत होते. आनंदरावांची फौज सुरतेकडे जात असता रामनगरच्या 4000 भिल्लांनी फौजेला अडवले. 1,00,000 रुपये कबूल करूनही भिल्लांनी वाट दिली नाही. अकारण युद्धाचा प्रसंग उभा ठाकणार हे पाहताच आनंदरावांनी वाट बदलली आणि ते महाराजांना मिळण्याकरता औरंगाबादेकडे वळले. रामनगरच्या भिल्लांमुळे सुरत वाचली. एरंडोल जवळ राजे थांबले. त्याने इंग्रजांच्या वखारीवर फौज पाठवली. राजांच्या फौजेने चालवलेला धुमाकूळ पाहून मोगल फौजदार खेशगी आपल्या ताकदीनिशी मराठ्यावर चाल करून आला. पण मराठ्यांच्या पुढे त्याचे काही चालले नाही. त्याची शेकडो माणसे मराठ्यांनी कापून काढली. खेशगी औरंगाबादला पळून गेला. मराठ्यांनी धरणगावची वखार लुटली. खेशगी पळून गेल्यामुळे मराठ्यांना विरोध राहिला नव्हता. राजे बऱ्हाणपुरापर्यंत जाऊन लूट घेऊन व मोगली मुलकात दहशत निर्माण करून माघारी रायगडावर आले. राजांची फौज साऱ्या मुलुकवर पसरली होती. धरणगाव लुटल्यामुळे इंग्रज घाबरून गेले. धरणगावच्या वखारीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्याने आपला वकील राजांच्याकडे पाठवण्याचे ठरविले. अण्णाजी कोल्हापूर भागात वावरत होते. मोरोपंत कल्याण भिवंडीला होते. खानदेशाची मोहीम आटोपून राजे गडावर आले. आता राजांना उसंत नव्हती. राज्यविस्तार प्रतिदिनी वाढत होता. अनेक मोहिमांचे मनसुबे राजांच्या मनात उठत होते. मोगल आणि विजापूरकर यांच्याबरोबर राजांचा तिसरा प्रबळ शत्रू सिद्धी राजांच्या विरुद्ध केव्हा उठेल याचा नेम नव्हता. सिद्धीच्या जंजिऱ्यामुळे सागरावरची त्याची हुकूमत अबाधित होती. राजांच्या गलबतांना त्याची भीती नेहमीच वाटत होती. जंजिऱ्यावर जरब ठेवण्यासाठी राजाने राजपुरीच्या समोर असलेल्या कासा नावाच्या बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले. तातडीने काम पुरे करून घेण्याची राजांची इच्छा होती. त्या किल्ल्याच्या बांधकामात सिद्धीकडून उपद्रव होणार हे जाणून राजाने आपल्या दर्या सारंग दौलत खानांना आरमारासह कासा बेटावर उठणाऱ्या पद्मदुर्गाच्या रक्षणार्थ पाठवले. पद्मदुर्गाच्या उभारणीसाठी लागणारा पैसा व धान्य यात कमतरता भासू नये म्हणून प्रभावळीच्या सुभेदारांना ताकीद दिली गेली होती. खान देशाच्या स्वारीहून राजे रायगडी आले. सर्व मुलखाच्या बातम्या ते ऐकत होते. थैल्या गडावर येत होत्या. त्यात एक महत्त्वाची थैली गडावर आली. पद्मदुर्गाच्या रक्षणार्थ पाठवलेल्या दर्या सारंगाने राजांना पत्र पाठवले होते. पद्मदुर्गाच्या कामात दिरंगाई होत होती. एका बाजूला सिद्धीला तोंड देत पद्मदुर्गाचे काम करीत असता जिवाजी पंतांकडून हवी ती कुमक तातडीने मिळत नाही. धान्य व पैसा अपुरा पडत असल्याने आरमार आणता येत नाही अशी तक्रार दर्या सारंगाने केली होती. दर्या सारंगाचे ते पत्र वाचून राजांचा संताप वाढला. एका बाजूला सर्व अडचणी दूर सारून पद्मदुर्ग पुरा करून घेण्याची आज्ञा राजे करीत असता जिवाजी पंत नुसती दिरंगाई करत होते. म्हणून राजांनी प्रभावळीच्या सुभेदार जिवाजी पंतांना असे पत्र पाठवले की त्यांची झोप उडावी. राजाने लिहिले होते, दौलत खान व दर्या सारंग यासी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत यांनी वराता सुबे मजकुराकरवी दिदल्या त्यास तुम्ही काही पावले नाही म्हणून कळो आले. यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील. तुम्हा समजले असले की याला ऐवज कोठेतरी ऐवज खजाना रसद पाठविली या मजरा होईल म्हणत असाल तरी पद्मदुर्ग बसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदी करून सामान पावावे. या कामास आरमार वेगीने पावावे ते नाही. पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जैर करीत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून माजरा करू म्हणाल त्यावरी साहेबी रिजतील की काय. ही गोष्ट घडायची तरी आहे. न कळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुमास केले असतील. त्याकरता ऐसी बुद्धी केली असेल तरी ऐशा चाकरास ठिके ठीक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. या उपरी तरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देवीला असे देवतीत. तो खजाना रसद पावलियाहून अधिक जाणून त्यानेप्रमाणे अदा करणे की ते तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मत्तीस राहत ते करणे. या उपरी बोभाट अलिया उपरी मुलाहिजा करणार नाही.
गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे बनून जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल ताकीत असे रवाना. त्या पत्राने सहारी खोळंबलेली सूत्रे हलू लागली. पद्मदुर्गाचे काम झपाट्याने पुरे करून घेण्याची घाई उडाली. जिवाजीपंत राजाज्ञेची वाट न पाहता पद्मदुर्गाच्या प्रत्येक मागणीला साथ देऊ लागला. जेव्हा पद्मदुर्ग पुरा झाला तेव्हा राजाने सुभानजी मोहिते यास किल्लेदारी दिली. राजांचा बेत आदिलशाहीवर चालून जाण्याचा होता. त्यासाठी राजाने दत्ताजीपंतांनी फौज देऊन कोल्हापूर भागात रवाना केले आणि पन्हाळा भागात असलेल्या अण्णाजींना फौज घेऊन फोंड्यावर चालून जाण्याची आज्ञा केली. गमावलेली दंडराजपुरी परत घेण्यासाठी राजांची एक फौज दंडराजपुरीवर गेली होती. पावसाळ्यापूर्वी दंडराजपुरी घेण्याचा राजांचा विचार होता. राजे या मोहिमेचा विचार करत असतानाच राजांनी गडावर संभाजीराजांची मुंज मोठ्या धामधुमीत केली. वास्तविक पाहता राज्याभिषेकानंतर युवराजांची मुंज होणार होती, पण जिजाबाईंच्या मृत्यूमुळे ते पुढे ढकलली गेली होती. संभाजीराजांची मुंज आटोपताच राजे मोहिमेवर निघणार होते, पण याच वेळी मोगलांनी कल्याण भिवंडीवर हल्ला केल्याची बातमी गडावर आली. बऱ्याच दिवसांनी मोगलांनी ही उचल घेतली होती. कल्याण भिवंडीतील घरे मोगलांच्या धाडीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्या वार्तेने राजे काळजीत पडले. पाठोपाठ दुसरी बातमी गडावर येऊन थडकली. मोरोपंतांना कल्याण भिवंडीची बातमी कळताच त्यांनी मराठी फौज पाठवली. मराठी फौजेने मोगलांना हुसकावून दिले आणि कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. कल्याण भिवंडी स्वराज्यात राहिल्याचा आनंद राजांना झाला खरा, पण मोगलांनी घेतलेली उचल पाहून राजे चिंताग्रस्त झाले. राजे 2 प्रहरच्या वेळी संभाजीराजांसह बुद्धिबळ खेळत होते. महालात राजाराम, सोयराबाई, पुतळाबाई ही मंडळी तो खेळ पाहत होती. राजाराम खेळाला कंटाळून महालात इकडे तिकडे फिरत होते. सोयराबाई, पुतळाबाई उत्सुकतेने खेळ पाहत होत्या. राजांची हार दिसू लागली होती. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित दिसत होते. राजे मात्र पटाकडे एकाग्र चित्ताने पाहत होते. राजाने आपले प्यादे एक घर पुढे सरकविले. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर वेगळे स्मित झळकले. ते म्हणाले, आबासाहेब, एका प्याद्याच्या मोहात आम्ही कसे पडू? आमची चाल उंटाची, ना 2.5 घरं जाऊ ना सरळ. संभाजीराजाने आपला उंट चालवला आणि वजीराची कोंडी केली. राजे हसले. वजीर वाचवायला जावे तर सरळ राजाला शह बसतो. डाव संपत होता. वजीर वाचवूनही डाव हाती येत नव्हता. राजे विचारत असतानाच त्यांचे लक्ष दरवाजाकडे गेले. दारातून येसूबाई आत येत होत्या. त्यांना पाहताच राजे मोठ्याने हसले. शंभूबाळ, तुमचा डाव आम्ही मान्य करतो. खुद्द भावेश्वरी महालात आली, तिच्या पावलांनी तुम्हाला यश मिळणारच. वा, खासा न्याय. संभाजीराजे म्हणाले, आम्ही विचार करून डाव जिंकला आणि श्रेय कुणाला? संभाजीराजांच्या बोलण्याने सारा महाल राजांच्या खळखळून हसण्यात सामील झाला. बाल राजाराम धावले. डाव संपल्याचा आनंद त्यांना झाला होता. त्यांनी राजांना विचारले, आबासाहेब, डाव संपला? हो. कोण हरलं? आम्ही. तुम्ही? त्यात आश्चर्य काय? आम्ही कधी हरलो तर तुमच्या प्रेमापोटीच हरू. आम्हाला पराजित करण्याची शक्ती दुसऱ्या कोणात नाही. आबासाहेब, बुद्धिबळाचा डाव भान हरपायला लावतो नाही? संभाजीराजे म्हणाले, हां राजे, भान हरपावं असे 3च डाव आम्ही आजवर खेळलो. एक मिर्जाराजे जयसिंगाबरोबर, तो डाव जिंकला. दुसरा आजचा, तो तुम्ही जिंकलात. आणि तिसरा? नकळत संभाजीराजे विचारून गेले. राजेने एकदम संभाजीराजांच्याकडे पाहिले. त्यांचे भाव बदलले. तो डाव तसाच अर्धा राहिला. कुणाबरोबर खेळलात ते सांगावं तरी? सोयराबाईंनी विचारले. त्या प्रश्नाने व्याकुळलेले राजे सावध झाले. सईची एक मिस्किल हास्यलहर कानावर कुठून तरी निनादली, पण राजांनी क्षणात स्वतःला सावरले. दुसरा कुठला डाव असणार? हा स्वराज्याचा खेळतो आहे ना. जोडीदाराचं नाव आहे दैव. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटले. मग तो अर्धा राहिला कशाला म्हणावं? डाव फार मोठा, त्याच्याची झुंज देता देता आम्ही थकलो, पण डाव नजरेत येत नाही. हा डाव तडीच न्यायचा तो या दोघांनी. राजांची नजर संभाजीराजांच्यावर खिळली होती. संभाजीच्या पाठीवर राजाराम ओनवे झाले होते. राजाने विषय बदलला. शंभूबाळ, आम्हाला जरा उसंत मिळाली की एकदा शिकारला जाऊ. तुम्ही धावत्या जनावराला फार चांगला लावता असं आम्ही ऐकलंय. महालात मनोहारी आली. तिने वर्दी दिली. बहिर्जी आलेत. राजे म्हणाले, आता आम्हाला एकांत हवा. सर्व उठले. आतल्या दरवाजाने आत गेले. बहिर्जी आत आला तेव्हा महालात राजे एकटे होते. बहिर्जी बरोबर राजे बोलत बसले होते. सायंकाळच्या सुमारास राजे बहिर्जी बरोबर सदरेवर आले. सदरेवर संभाजीराजे होते. बहिर्जींनी त्यांना मुजरा केला. बाळाजी आवजीही तेथे हजर होते. राजाने विचारले, काय बाळाजी,
काय म्हणतात आमचे युवराज? पुरंदर इथं एक वाद माजला आहे. बहुतेक युवराजांना निवाड करण्यासाठी जावं लागेल असं दिसतं. जरूर पाठवा, त्यांना आता ह्या गोष्टी कळायला हव्यात. संभाजीराजे बहिर्जींकडे पाहत होते. बहिर्जी मध्यम अंगलटीचा होता. गुडघ्यापर्यंत धोतर होते. रंगीत बंदाने, छातीशी बंडी आवळली होती. डोक्यावर तांबडे बसकट पागोटे होते. संभाजीराजांनी सांगितले, बहिर्जी, हा वेश तुला शोभून दिसतो. राजे म्हणाले, शंभूबाळ, बहिर्जी आमचा नजरबाज. सामान्य मावळ्याच्या वेशातच त्याला फिरावं लागतं. बहिर्जी नजरबाज आहे, तसं उत्तम शिकारीही आहे. तुमच्याबरोबर त्याला केव्हा तरी शिकारला न्या. ते जमायचं नाही, संभाजीराजे एकदम बोलले. का? आपला महादेव हे बहिर्जी नजरबाज. आम्ही जाणून बुजून ही माणसं आमच्या बरोबर कशी बाळगू? राजे हसले. शंभूबाळ, ही माणसं बाळगली नाहीत तरी आम्हाला कळायच्या गोष्टी कळतातच. आत्ताच पहा ना, तुम्ही पाचारला जाण्याच्या विचारात आहात. नवीन घोडं वजवलं जात आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. परवा घोडं वजवताना पडलात. नव्या घोड्यावर मान टाकू नका म्हणून सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही. सारे हसू दाबण्याचा प्रयत्न करत होते. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीती तळली. घाबरू नका, पण आज पाचारला जाऊ नका. आम्हाला रात्री बरंच बोलायचं आहे. बाळाजी, तुम्ही निराजीपंत रात्री महालात या. चला शंभूबाळ, आम्ही गडाची पागा पाहणार आहोत. तुम्ही आमच्या संगती चला. राजे जगदीश्वराचे दर्शन घेऊन पागा पाहून उतरले. राजे कुणाशी फारसे बोलत नव्हते. कसला तरी विचार त्यांच्या मनात उफाळत होता. रात्री राजांच्या महालात रघुनाथपंत, पंडितराव, त्र्यंबकराव, निराजीपंत, बाळाजी आवजी ही मंडळी हजर झाली. संभाजीराजे महालात आले. आज आम्ही थोडे बेचैन झालो, त्याचमुळे तुम्हा सर्वांना बोलवावं लागलं. आम्हाला बातमी आली आहे, बहादूरगड लुटल्यामुळं बहादूर खान संतप्त होणं स्वाभाविक आहे. पण बहादूर खान दिलेर खानासारखा तडफदार नव्हे. तो सुस्त प्रकृतीचा सरदार होता. तो उठाव घेईल असं वाटलं नव्हतं. आमची खानदेशाची स्वारी थोडी महाग पडणार असं दिसतं. आमच्यावर स्वारी करण्यासाठी बहादूर खान मोठी तयारी करतो आहे असं आम्हाला कळलं आहे. एवढंच नव्हे तर भिवंडीच्या हल्ल्यानं ते सिद्धही झालं आहे. क्षमा महाराज, रघुनाथपंत म्हणाले. बहादूर खानाची एवढी भीती बाळगण्याचं कारण नाही. आमची फौज सहज त्याचं पारिपत्य करील. आमच्या दरबारचे तुम्ही पंडितराव, अमात्य, जयसिंगाबरोबर शरणागतीची बोलणी करण्यासाठी तुम्हीच गेला होतात ना. त्यावेळची परिस्थिती निराळी होती. पण मोगल साम्राज्य तसंच आहे. त्याची ताकद कमी झालेली नाही. आम्हाला बहादूर खानाशी वैरपत करून चालायचं नाही. पण आबासाहेब, आपली फौज कोठे आहे? फौज दत्ताजी पंत, अण्णाजी हे फौज घेऊन फोंडा, कोल्हापूर भागात आहेत. मोरपंत कोकणात उतरले आहेत. हंबीरराव भागानगरकडे आहेत. फोंडा, कारवार भाग हस्तगत करण्यासाठी आम्ही मोहीम आखली आणि याच वेळी बहादूर उभा टाकला. फौज बोलावून घेता येईल, संभाजीराजे म्हणाले. आणि आखलेल्या मोहिमेचं काय करायचं? राजाने विचारले. पण या दोन गोष्टी साधणार कशा? शंभूबाळ, यालाच राजकारण म्हणतात. आम्ही मोगलाईशी तह करण्याचं ठरवलं आहे. आबासाहेब, हो पंडितराव, बहादूर खानाची तहाची बोलणी सुरू करा. त्याला सांगा की आम्ही बादशहांना शरण आहोत. बादशहाच्या चरणी मी 17 किल्ले व्हायला तयार आहे. एवढंच नव्हे तर माझ्या मुलाला मनसब मिळेल तर त्यालाही बादशहाच्या चाकरीला पाठवीन. त्याला 6000 मनसब मिळावी आणि भीमा नदीच्या दक्षिणेचा मुलूक माझ्याकडे राहावा. आम्ही मुळीच बादशहाच्या सेवेला जाणार नाही, संभाजीराजे संतप्त होऊन म्हणाले. जावं लागेल. 8 वर्षांचे होता तेव्हा जिथं ओलीस म्हणून राहिला होता तिथं मनसबदार म्हणून गेलेलं काय वाईट? पण कशासाठी? राज्य रक्षणासाठी. अशा तऱ्हेनं राज्य राखण्यापेक्षा लढलेलं काय वाईट? पंडितराव, पाहिलं, आमचे युवराज तरुण रक्ताचे आहेत, पण अनुभवानं अजून फार कच्चे आहेत. हसू आवरणे सर्वांना कठीण जात होते. संभाजीराजे त्या हास्याने चकित झाले होते. राजे उठले. संभाजीराजांच्या जवळ जाऊन म्हणाले, शंभूराजे, राजकारणात वारेमाप उधळणाऱ्या शब्दांना किंमत नसते. आम्ही आखलेली कारवारची मोहीम पार पाडायला सहज 2-3 महिन्यांचा अवधी लागेल. तोवर बहादूर खान तहाची वाटाघाट करत बसेल. या बोलण्यात त्याला खूप आनंद वाटेल. बहादूर खानानं दिल्लीहून तुमच्यासाठी मागवलेलं फरमान यायला खूप अवधी लागेल. या काळात त्याला काही करता यायचं नाही. संभाजीराजांच्या मनावरचे ओझे उतरले. खांद्यावरच्या राजांच्या हातातील ताकद त्यांना प्रथमच जाणवत होती. राजांचा तर्क खरा ठरला. बहादूर खान मोगलाईतील राजांच्या धुमाकूळाने
आधीच त्रस्त झाला होता. त्या वार्ता ऐकून औरंगजेब बहादूर खानावर संतापत होता. कल्याण भिवंडीतून मोगलांना मराठ्यांनी हुसकावून दिले होते आणि राजांच्या बऱ्हाणपुरापर्यंतच्या लुटीत सारा मुलूक हवालदिर बनला होता. राजांच्या वाढत्या कारवाईला पायबंद घालण्याची ताकद बहादूर खानात नव्हती. राजांच्याकडून तहाची वाटाघाट येताच तो एका क्षणात सारे विसरला. तह होणार या कल्पनेने तो आनंदला. त्याने तातडीने ही खबर पंजाबातल्या औरंगजेबाला पाठवली. संभाजीराजांच्या नावाचे फरमान पाठवण्याची विनंती केली. बहादूर खान तहाच्या वाटाघाटीत गुंतलेला पाहताच राजाने आपली नवीन मोहीम उघडली. संभाजीराजांना रायगडावर ठेवून राजे फोंड्याच्या लढाईला निघाले. राजे राजापूरच्या रोखाने निघाले होते. राजांना फौजा येऊन मिळत होत्या. राजे राजापूरला आले आणि त्यांनी आपली 40 गलबते वेंगुर्ल्याकडे रवाना केली. या 40 गलबतातून फोंड्याच्या स्वारीत भाग घेण्यासाठी शेकडो मजूर राजांनी वेंगुर्ल्याकडे पाठवले. खुद्द राजे जयसिंगाच्या वेळी फोंडा काबीज करण्यात फसले होते. अण्णाजींचा लढा देखील अयशस्वी ठरला होता. या खेपेला राजांना फोंडा हवा होता. त्यात अपयश नको होते. त्यासाठी राजांनी 15,000चे घोडदळ, 14,000चे पायदळ घेतले होते. राजापूर कुडाळ करीत फोंड्याला आले आणि त्यांनी 2,000 घोडेस्वार व 5,000 स्वार यांचा फोंड्याला वेढा घातला. भर उन्हाळ्याचे दिवस होते. गर्द राईने झाकलेला मुलूक असूनही दिवसरात्र अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तशात उन्हाळ्याच्या दिवसात फोंडा किल्ल्याचा वेढा जारी राखला होता. दररोज मराठी फौजा किल्ल्याला भिडत होत्या. मोहम्मद इखलास खान हा फोंड्याचा आदिलशाही किल्लेदार होता. 4 महिने पुरेल इतकी रसद असताही तो निष्ठेने राजांच्या विरुद्ध लढत होता. मोहम्मद खानावर राजांचा खास राग होता. शिवाजीच्या हद्दीतल्या मसुरा गावातील एका श्रीमंत व्यापाऱ्याला मोहम्मद खानाने पकडून नेले होते. फोंडा काबीज केल्याखेरीज मागे जायचे नाही असा राजांनी निर्धार केला होता. शिवाजीराजांनी फोंडाला वेढा घातलेला पाहताच गोव्याच्या पोर्तुगीजांना मोठी भीती निर्माण झाली. त्यांनी शिवाजीला तटस्थ राहण्याचे वचन दिले होते. तरी फोंडा काबीज झाला तर गोवा सुरक्षित नाही हे त्यांना कळत होते. त्यांनी राजांच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. सरहद्दीच्या देसायांना राजाविरुद्ध उठवले. हा प्रकार होणार हे राजांनी गृहीत धरलेलेच होते. देसाईंनी छावणीवर हल्ला केला मात्र आणि राजांच्या सैनिकांनी देसाईंची पाठ धरली. देसाई पोर्तुगीजांच्या मुलखात पळाला, पण मराठी सैनिकांनी त्यांची पाठ सोडली नाही. ते सरळ पोर्तुगीजांच्या चांदर गावात घुसले. तेथील घरे त्यांनी लुटली. किस्ताव देवळाचा नोकर त्यात बळी पडला. याच वेळी साष्टीतील कुंकळी गावावर 200 घोडेस्वारांनी हल्ला केला. हे स्वार रणमस्त खान नावाच्या विजापुरी सरदाराच्या मागे लागले होते. या दोन्ही हल्ल्यांनी पोर्तुगीज विजयी घाबरला. त्याने शिवाजीराजांच्या वकिलाला अटक केली. राजांचा संताप आणखीन वाढला. पोर्तुगीजांच्या हालचालीवर त्यांचे बारकाईने लक्ष होते आणि एके दिवशी पोर्तुगीजांनी फोंड्याला मदत म्हणून पाठवलेली धान्याने भरलेली 10 शिबाडे व काही माणसे राजांच्या हाती लागली. राजांनी त्याबद्दल विरजलेला जाब विचारला, पण हे प्रकरण अंगाशी येणार हे पाहून पोर्तुगीजांनी कानावर हात ठेवले. राजांनी 10 शिबाडी जप्त केली. पोर्तुगीजांचा बंदोबस्त झाला होता. राजे जातीनिशी फोंड्याचा वेढा पाहत होते. मराठे दररोज हल्ले करीत होते, पण निकराने ते परतविले जात होते. जखमींची संख्या वाढत होती. मराठी फौजेने किल्ल्यापासून 10-12 हातावर दरड उभी केली होती. तिच्या आश्रयाने किल्ल्यावर सतत हल्ला जारी ठेवला होता. तटावर दिसणारा माणूस अचूक टिपला जात होता. 4 वेळा तटाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न झाले, पण तटाला भगदाड पडले नाही. रात्री राजे छावणीतून फिरत होते. जखमींची विचारपूस करून राजे आपल्या पालीकडे येत असता मशालींच्या उजेडात येणाऱ्या अण्णाजींच्याकडे त्यांचे लक्ष गेले. अण्णाजींच्या मागे इब्राहिम खान उभा होता. दोघांनी मुजरे केले. अण्णाजी, काय खबर? खबर चांगली आहे, अण्णाजी म्हणाले. फोंड्याच्या मत्तीसाठी बेहलोल खान येतो आहे अशी बातमी आली आहे. राजे विचारात पडले. क्षणभरात ते म्हणाले, त्याची भीती बाळगू नका. आदिलशाही विजरेवर खवास खान आहे. त्या जागेसाठी खवास खानाची आणि बेहलोलची चुरस आहे. बेहलोल असा यायचा नाही. तुम्ही बेहलोलकडे आपली माणसं रवाना करा. लाछेवर तो तृप्त होईल. त्याखेरीज झाडं तोडून फोंड्याचा साऱ्या वाटा बंद करा. मोक्या पहारे जारी ठेवा. इब्राहिम खानाला राजाने विचारले, इब्राहिम, सुरुंगाचं काय झालं? कोशिश करता हूं हुजूर. कोशिश नको, आम्हाला आमचं निशाण फोंड्यावर चढलेलं पाहायचं आहे. दोघे मुजरा करून निघून गेले. फोंड्याला वेढा घालून 15-20 दिवस होत आले, तरी किल्ला हाती येत नव्हता. राजाने नवा बेत आखला. त्याने सुलतान ठवा करण्याचे ठरवले. राजांच्या आज्ञेने 500 शिड्या आणि अर्धा शेर
वजनाची 500 कडी तयार होती. इब्राहिम खान नवे सुरुंग ठेवण्याच्या प्रयत्नात गुंतला होता. राजाने सुलतान ढव्याचा दिवस मुकरर केला. तटाला शिडी लावून आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वीराला सोन्याचे कडे देण्याचे राजांनी जाहीर केले होते. एक नवा उत्साह संचारला होता. दिवस उगवला. छावणीवर शांतता पसरली होती. किल्ल्यावर एकही हल्ला होत नव्हता. किल्ल्याच्या तटावरून किल्ल्यातील सैनिक पाहत होते. अचानक थांबल्या लढाईचा अर्थ त्यांना कळत नव्हता. शत्रू तटाभोवती वावरत होता, पण त्यात नेहमीची गडबड दिसत नव्हती. वाढत्या वेळेबरोबर तटावरचे सैनिकांचे आकडे वाढत होते. सूर्य आकाशात चढत होता. राजे किल्ल्यावर लक्ष ठेवून होते. मध्यान्हीचा सूर्य माथ्यावर आला आणि इशारत दिली गेली. शिंगांचा आवाज शांततेचा भंग करून उठला. त्या इशारतीबरोबर सुरुंगाच्या वाती फरफरू लागल्या. तटावरचे पहारेकरी आश्चर्यचकित होऊन पाहत असतानाच कानठळ्या बसवणारा आवाज साऱ्या परिसरात घुमला. तटावरच्या पहारेकऱ्यांसकट तट आकाशात फेकला गेला. एका पाठोपाठ 3 सुरुंग पेटले. आकाशात उडालेल्या अत्तरांच्या अक्षता साऱ्या किल्ल्यावर पसरल्या. एकच धावपळ उडाली. तटाला खिंडार पडलेले पाहताच दबा धरून बसलेल्या मराठी सैनिकांनी हर हर महादेवचा गजर केला. शिळ्या घेतलेले मराठे वीर तटाला भिडले. मराठी फौज किल्ल्यात प्रवेश करीत होती. एकच कापाकापी सुरू झाली. या धामधुमीतच राजांचा सरदार इब्राहिम खान हाती निशाण घेऊन पुढे घुसत होता. फोंडा सर झाला. किल्लेदार महम्मद खानाला बेड्या ठोकल्या होत्या. राजांचे भगवे निशाण गडावर फडकू लागले. नौबत निनादली. तो विजय पाहून राजांचे अंग मोहरून गेले. राजांनी जखम दरबार भरवला होता. साऱ्या वीरांचे राजांनी यथोचित सत्कार केले. सोन्याची कडी वाटली गेली. त्यापैकी एका कड्याचा मानकरी इब्राहिम खान राजांच्या समोर आला. उजव्या दंडावर झालेल्या जखमेने त्याला मुजरा करता येत नव्हता. नतमस्तक होऊन त्याने राजांना अभिवादन केले. राजे हर्षभरीत होऊन इब्राहिम खानाजवळ आले. इब्राहिम, आम्ही तुझ्या पराक्रमावर प्रसन्न आहोत. राजाने आपल्या हाताने इब्राहिमच्या हाती कडे घातले. ज्या तडफेनं काम झालं त्या तडफेनं तू आमची यशोपताका किल्ल्यावर चढवलीस, त्या शौर्याला तोड नाही. इब्राहिम खान, तुझ्या हातून लावल्या ध्वजाची इब्रत कायम राखण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावरच सोपवित आहोत. यापुढे फोंडा किल्ल्याचा किल्लेदार तू आहेस. तुझ्या हाती हा किल्ला आम्ही सुपूर्द करत आहोत. राजांचे बऱ्याच वर्षाचे स्वप्न साकार झाले होते. फोंडा किल्ला घेतल्याने मराठ्यांच्या अंमलाखाली अंत्रुज, अस्टागर, हेमाडसबार्गे, बाळी, चंद्रवाडी व काकोडे म्हणजे फोंडे, सांगे, केम्पे व कानकोन हे महाल आले होते. पावसाळा यायच्या आत राजांना कारवार जिंकायचे होते. राजाने फोंड्याची सर्व व्यवस्था लावली. किल्ल्याची डागडुजी केली. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर काळ्या पाषाणाची एक सुंदर कोरीव गणेशपट्टी बसवली. त्र्यंबक पंडिताला फोंड्याची सुभेदारी म्हणून सांगून राजा आपल्या फौजेनिशी कारवाराकडे वळले. संभाजीराजे मराईच्या रानात 2 दिवस शिकार खेळत होते. शिकार भरपूर झाली होती, त्यामुळे संभाजीराजे खुशीत होते. 2 दिवसानंतर संभाजीराजांनी तळ हलवला. भर उन्हाचे दिवस. सावित्री नदीचे पात्र कोरडे पडले होते. उन्हाचा ताप चढत होता. त्या उन्हात सारे सृष्टीचे रूप कोमेजले होते. आकाशाला भिडलेले 4ही बाजूंचे पर्वत उघडे बोडके भयान वाटत होते. अशा भर दुपारी राजे रायगड जवळ करीत होते. उन्हात दौड केल्याने घामेजलेले घोडे फुरफुरत होते. संभाजीराजे आपल्या अश्वपथकांसह पाचाड जवळ आले. संभाजीराजांच्या नजरेत पाचाडचा वाडा आला. चौफेर बुरुजांनी सजलेली वाड्याची कुस, त्या कुशीवर डोकावणारे आतले इमले. पाचाडचा वाडा नजरेत येता संभाजीराजे व्याकुळ बनले. घोड्याची गती मंदावली. संभाजीराजांनी शिलेदाराला हाक मारली. शिदोजी. मागून येणारा शिदोजी संभाजीराजांच्या नजीक आला. संभाजीराजे म्हणाले, तुम्ही नाणे दरवाजाजवळ थांबा, आम्ही महाराज साहेबांचे दर्शन घेऊन तिकडे येऊ. राजे एकटेच वळले. पांढऱ्या शुभ्र मोतीवर बसले संभाजीराजे आपल्या डाव्या हाताच्या वाड्याकडे पाहत होते. ती वास्तू केवढी मोकळी भकास वाटत होती. पाचाड वाड्याच्या पहारेकरांनी राजांना मुजरे केले. मानेनेच त्या मुजऱ्यांचा स्वीकार करून राजे वाड्याला बगल देऊन सरळ जात होते. बामण वाड्यातील मंडळी राजांच्याकडे पाहत होती. भर तळपत्या उन्हातून एकटे जाणारे संभाजीराजे ते पाहत होते. उन्हाळ्यातल्या मोकळ्या झालेल्या धुळीच्या रस्त्यावरून संभाजीराजे संत गतीने जात होते. संभाजीराजे रायगडाच्या दक्षिणेकडे वळले. डोंगराला वळसा घेऊन पाचाडपासून थोड्या अंतरावर असलेल्या जिजाबाईंच्या समाधीपाशी ते आले. घोड्यावरून पाय उतार होऊन शिवाजीराजांनी बांधलेली स्मारकापाशी संभाजीराजे गेले. त्या निर्जीव स्मारकावरून आपली बोटे फिरवित होते. मासाहेबांच्या आठवणी मनात उफाळत होत्या. जिजाबाईंचा आधार गेला आणि राजे पोरके झाले. युवराज असूनही राजांना कोणी आपले भासत नव्हते. तळपत्या उन्हात समाधीवर तुळशीचे रोपटे वाऱ्यावर डोलत होते. त्या
भोवती संभाजीराजे अनेक वेळा फिरले. शुष्क नजरेने ते माघारी वळले. मोतीवर स्वार होऊन संभाजीराजाने त्याला टाच दिली. घोडे उधळले. आपल्या खुरांनी धुळीचा लोट उडवीत घोडे धावत होते. टापांचा आवाज उठत होता. संभाजीराजांच्या मुखावर घाम डबरला होता. पाचाडवाडा मागे टाकून संभाजीराजे आत होते. त्यांची नजर चौफेर फिरत होती. नकळत घोड्याचा लगाम खेचला गेला. बसलेल्या ओढीने त्या जनावरांची मान उंचावली. गती मंदावली. युवराजांची नजर रस्त्यापासून जरा बाजूला असलेल्या विहिरीवर खिळली होती. विहिरीच्या काठावर एक युवती उभी होती. टापांच्या आवाजाने कुतूहलाने ती घोडेस्वाराकडे पाहत होती. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोड्याची पावले वळली. स्वार आपल्याकडे वळलेला पाहताच ती तरुणी घाबरली. गडबडीने तिने आपली घागर विहिरीत सोडली. संभाजीराजे सावकाश विहिरीकडे जात होते. त्यांची नजर त्या तरुणीवर खिळली होती. घागर खेचणाऱ्या त्या तरुणीचे सौष्ठव ते नजरेत भरून घेत होते. त्या तरुणीने घागर उडून घेतली आणि तिने मागे पाहिले. संभाजीराजे अगदी नजीक आले होते. तरुणीच्या डोळ्यात भीती तरळली. संभाजीराजे खाकरले. त्या तरुणीने परत वर पाहिले. संभाजीराजांच्या कपाळी घाम डवरला होता. संभाजीराजे म्हणाले, जनावरला पाणी मिळेल? त्या तरुणीने काही न बोलता घागर दगडी खोगराळात रीती केली. संभाजीराजाने हलकी टाच दिली. घोडे पुढे सरकले. घोडे पाणी पित होते. त्याच्या मानेवर थोपटीत संभाजीराजे त्या तरुणीचे लावण्य निरखित होते. ती तरुणी गौर वर्णाची, रेखीव बांध्याची होती. नेत्र विशाल आणि काळे होते. संभाजीराजांच्या नजरेला भिडलेली नजर काढणे तिला अशक्य झाले होते. त्या नजरेने ती तरुणी पाहत होती. त्या नजरेतल्या धिटाईने राजे मोहित झाले होते. ती तरुणीही रूपसंपन्न युवराजांना निहाळीत होती. घोडे पाणी प्यायले. युवराज पाय उतार झाले. संत पावले टाकी ते तरुणीजवळ गेले. जनावराची तहान भागवलीत, पण आम्ही मात्र तहानलेलेच राहिलो. त्या तरुणीने एक वेळ रागाने युवराजांकडे पाहिले. संभाजीराजांच्या चेहऱ्याकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. आजूबाजूला पाहत ती गडबडीने म्हणाली, जावा ना, कोणीतरी पाहिल. संभाजीराजांनी एक वेळ त्या तरुणीकडे पाहिले. त्या माघारी वळले. जनावरला पाणी मिळालं, पण आम्हाला? घोड्याच्या पाठीवर हात ठेवीत संभाजीराजे म्हणाले, मोती, नशिबान आहेस बेटा, चल. ती तरुणी संभाजीराजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होते. संभाजीराजे घोड्यावर स्वार होणार असे वाटून ती गडबडीने म्हणाली, पाणी घेऊन जावं. युवराज वळले. घागर विहिरीत सोडली गेली. त्या तरुणीच्या हातचा दोर सरसरला. पाण्यावर पोचलेल्या घागरीचा मंद नाद उठला. दोराला हेलकावे देऊन तिने घागर भरल्याची खात्री करून घेतली. घागर खेचली जात होती. घागर वर येताच तिने कासरा काढला. पाणी कशातून द्यावे हे तिला कळेना. संभाजीराजाने ते ओळखले. आपल्या हाताची ओंजळ तोंडाजवळ लावून ते वाकले. त्या तरुणीने आजूबाजूला पाहिले. कोणी दिसत नव्हते. तिने घागर उचलली. काळजीपूर्वक राजांच्या हातावर धार धरली. राजे पाणी पित होते. त्यांची नजर तिच्या उभार छातीवर खिळली होती. पाणी पिऊन राजे उभे राहिले. किती गोड पाणी आहे. आम्ही इतक्या वेळा इथे येतो, पण या विहिरीवर कधी पाणी प्यालो नाही. आपल्या बाहेत खोल्या रुमालाने तोंड पुशीत संभाजीराजे म्हणाले, पाणी दिलं उपकार झाले. मालकाने असं म्हणू नये. एकूण तुम्ही आम्हाला ओळखलं तर. युवराजांना कोण ओळखत नाही? युवराजांना सारे ओळखतात, पण आम्हाला कोणी ओळखत नाही. तुझं नाव? गोदावरी. बामणवाड्यात राहतेस? तिने होकारार्थी मान हलवली. दररोज यावेळी पाणी भरायला येतेस? गोदावरी काही बोलले नाही. संभाजीराजे तिच्या नजरेला नजर देत म्हणाले, उद्या यावेळी येशील तर आम्ही सुद्धा पाणी प्यायला येऊ. नको नको, ती बोलून गेली. मग आम्ही घरी येऊ? नको. ठीक आहे, मग उद्या आम्ही इथंच येऊ. संभाजीराजे वळले. त्याने घोड्यावर मांड टाकली. टाच देताच घोडे उधळले. गोदावरी त्या पाठमोऱ्या युवराजांकडे पाहत होती. स्वप्नावत घडला प्रसंग तिच्या मनात काहूर उठवत होता. दुसऱ्या दिवशी गोदावरी विहिरीवर गेली. धुणे मोकळेपणाने आटोपता यावे म्हणून जेव्हा वर्दळ नसते अशा वेळी गोदावरी विहिरीवर जात असे. गोदावरीने आजूबाजूला पाहिले. कोणी नजरेत येत नव्हते. रात्रभर ती बेचैन होती. खरंच संभाजीराजे येतील काय अशी तिला भीती वाटत होती. निश्चिंत मनाने गोदावरीने धुणे धुतले. घागर घासून भरून घेतली आणि तिला पावलांचा आवाज ऐकू आला. चमकून तिने मागे पाहिले. संभाजीराजे अगदी नजीक उभे होते. नकळत गोदावरी विचारून गेली, आणि घोडा कुठं आहे? त्याच्या तहानेचं कौतुक होतं. त्याला प्रथम पाणी मिळतं आणि आम्हाला मिनतवारी करावी लागते, म्हणून आम्ही त्याला चित दरवाजाजवळ सोडून आलो. जा ना, कोणीतरी पाहिलं तर. तुम्हा बायकांना याखेरीज काहीच का बोलता येत नाही? आम्ही पाणी पिण्यासाठी गड उतरलो आणि गोदावरीला संताप दाखवणे कठीण गेले.
तिने तांब्याचे पंचपात्र भरले आणि ते युवराजांच्या जवळ धरले. नकारार्थी मान हलवीत संभाजीराजे म्हणाले, पंचपात्राने तहान भागणार नाही. संभाजीराजे ओनवे झाले. त्यांनी ओंजळ धरली. गोदावरी खुदकन हसली. तिने घागर उचलली. पाणी पिऊन झाल्यावर संभाजीराजेने आपले हात झाडले. त्यांचा हात हातोप्याकडे गेला. रुमाल तेथे नव्हता. संभाजीराजे आपल्या ओल्या हातांकडे पाहत होते. गोदावरीने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली. तिच्या अंगावर कंप उभा राहिला होता. कसलेला पदर तिने सोडला. तिने पदर पुढे केला. संभाजीराजाने हर्षाने पदराला हात पुसला. तो पदर हाती धरून ते म्हणाले, गोदावरी, रात्रभर झोप आली नाही. गोदावरीने पदर सोडवून घेतला. संभाजीराजे भानावर आले. याचकानं जात्याला सतावू नये हेच खरं म्हणत संभाजीराजांनी आपल्या गळ्यातला कंठा काढला. तो पुढे कधीच संभाजीराजे म्हणाले, आमची तहान भागवलीत, आमची आठवण म्हणून हा कंठा जतन कर. गोदावरी घाबरून मागे सरकली. माहेरवाशीन मी, मला हे खपायचं नाही. संभाजीराजांनी कंठा परत गळ्यात घातला. गोदावरी, तुझ्यासाठी काहीतरी करावं असं मनात आहे, ज्याची आठवण तुला आयुष्यभर राहावी. सांग, तुला मी काय देऊ, बोल ना. काही नको, पण वाटतं काय, महाराजांचं दर्शन एकदा घडावं, त्यांना जवळून पाहायला मिळावं. संभाजीराजे क्षणभर विचारात पडले. ते बोलून गेले, गोदावरी, आम्ही तुझी इच्छा जरूर पुरी करू, पुन्हा भेटेन. संभाजीराजे वळले. त्यांची पावले चित दरवाजाच्या दिशेने पडत होती. राजांचे विश्वासू सेवक दरवाजापाशी उभे होते. पहारेकऱ्यांनी केलेले मुजरे घेऊन राजे गड चढू लागले. उन्हाचा त्रास त्यांना जाणवत नव्हता. राजे गडावर पोहोचले. राजे सदरे जवळून आपल्या महालाकडे जात असता रामचंद्र पंत सामोरे आले. आत्ता हीच थैली आली, आत वर्दी पाठवली. संभाजीराजांनी थैली उघडली. थैली फोंड्याहून आली होती. पत्र वाचित असता संभाजीराजांचा हर्ष वाढत होता. पत्र वाचून ते रामचंद्र पंतांच्या हाती देत संभाजीराजे म्हणाले, पंत, तोफांचे आवाज करा. आबासाहेबांनी सुरुंग लावून फोंडा जिंकला. फोंडा जिंकून आबासाहेबांनी कारवार प्रांतात मोहीम उघडली आहे. ती विजयाची वार्ता घेऊन संभाजीराजे आपल्या महाली आले. येसुबाईंच्या हाती आपला टोप देत राजे म्हणाले, आबासाहेबांनी फोंडा काबीज केला. संभाजीराजांनी आपली तलवार शेला उतरला. ते पलंगावर जाऊन कलते झाले. गडाखाली गेला होतात? हो. अशा उन्हाचं? अशी मधली अदली चक्कर फायदेशीर असते. तिन्ही दरवाजे नजरे खालून घातले आणि चित दरवाजा सुद्धा पाहिला. आणि ठीक आहे, संभाजीराजे उठत म्हणाले, नव्या शिकारचा बेत आखला. कसली शिकार? वाघ आलाय म्हणे. अजून जनावर मोडलं नाही, पण पहाटेला जगडाखाली भेटतो म्हणे. रात्री शिकारला जाणार? येसुबाईवर नजर रुगीत राजे म्हणाले, तुम्ही गुपित राखलं तर? येसुबाई मनमोकळेपणाने हसल्या. संभाजीराजांची नजर तपकात ठेवल्या चाफ्याच्या वेणीकडे गेली. अरे वा, चाफा? नव्या पेठेजवळ चाफा फुललाय म्हणे. युवराजांनी वेणी हाती घेतली. त्या सोन रंगाकडे पाहताच त्यांना एका चाफेकळीची आठवण झाली. वेणीचा एक दीर्घ वास घेत युवराज बोलले, चाफ्याचा वास भारी धुंदावणारा असतो नाही? आणि त्याच वेळी विजय वार्ता सांगणाऱ्या तोफेचा आवाज गडावर घुमला.